की अशा पद्धतीनं नगरपंचायत प्रशासनाने मान्य केलं नाही। याचा अर्थ ते 3,62,00,000 रुपये जे आज ऑडिटरने दाखवलेले आहेत ते 100% वसूल होण्यास पात्र आहे। प्रत्येक नगरसेवकाचे स्टेटस बघितलं, पोस्ट बघितली, मी 10 कोटी खर्च केलं, 100 कोटी खर्च केलं, हा संपूर्ण जर सगळ्या नगरसेवकांचा बघितलं तर हे ॲव्हरेज 300 कोटीला जातं आणि 300 कोटी जर या हातकणंगलेसारख्या शहराला खर्च झाला असतं तर या गावचे रस्ते काचेचे झाले असते, गटर काचेचे झाले असते। या ज्या लोकप्रतिनिधींना का नाही त्यांच्याकडे विजन नाही। नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे आज आपण हातकणंगले इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात कोल्हापूर जिल्ह्याची आगळीवेगळी ओळख करून देणारे एकेकाळचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष व आता हातकणंगले येथील ज्येष्ठ समाजसेवक विचारवंत खऱ्या अर्थानं नगररचना काय असावी, नगरपालिकेचा इतिहास काय असावा, नगरपंचायतचा नगराध्यक्ष व नगरसेवक कसा असावा आणि तो कसा असला पाहिजे। मला राजकारण करायचं नाही किंवा मला निवडणूक लढवायची नाही, पण हातकणंगले नगरीचा खऱ्या अर्थाने विकास करायचा झाला तर येणाऱ्या नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक कसे असावेत या आशयाचं मत व्यक्त करण्यासाठी आपल्या समोर आहेत राजू गोरे दादा। नमस्ते। नेमकी आपली हातकणंगले नगरपंचायतच्या बाबतीत भूमिका काय आहे? नाही, मला हातकणंगलेची नगरपंचायतची स्पष्ट भूमिका आहे की भ्रष्टाचार मुक्त राहावी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व तिथं जावं। यासाठी येणाऱ्या इलेक्शनला निवडणुकीला जनतेने मतदान करताना पैशाच्या मागे न लागता विचाराच्या मागे, विकासाच्या मागे लागून मतदान करावं, या दृष्टीने माझा स्वतःचा प्रयत्न आहे। यामध्ये नगरपंचायतच्या कारभाराबाबत गेल्या अनेक महिन्यापासून आपण भ्रष्टाचाराचे काही आरोप केलेत आणि ते सिद्धही करून दाखवलेत, त्याबद्दल नेमकं आपण काय हातकणंगलेच्या जनतेला सांगाल? योगा आत्ताची विसर्जित झालेला सभागृह आहे, ह्यातल्या ज्या नगरसेवकांनी जी जबाबदारी पार पाडायला पाहिजे होती ती पार पाडली नाही। कारण या गावाचा जो अर्थसंकल्प आहे तो अभ्यासू वृत्तीने प्रशासनाने मांडला की नाही माहित नाही, पण ह्या सभागृहातल्या सदस्यांनी ते आत्मसात करणं गरजेचं होतं। जो अर्थसंकल्प झाला त्याच्यावरती काय काम झालं आणि नंतरच्या ऑडिटमध्ये त्याच्यामध्ये काय मुद्दे निघाले हे बघणं गरजेचं होतं। तर या सभागृहानं एकही मुद्दा जो ऑडिट झालं म्हणजे ह्या नगरपंचायतच्या स्थापनेपासून मार्च 2022 पर्यंत ह्याचं ऑडिट झालं, त्या मार्च 2022 पर्यंतच्या ऑडिटमध्ये की ऑडिटरने, शासकीय ऑडिटरने जवळपास 4.25 कोटीच्या रकमेंना का म्हणून प्रश्न केला होता। ही रक्कम का खर्च केली, कशासाठी खर्च केली, की चुकीची खर्च केली, याचे खुलासे करावे हे नगरपंचायत प्रशासनाकडे त्याची विचारणा केली होती। ती जवळपास 4.25 कोटीच्या रकमेची जी आहे त्या गेल्या ह्या उर्वरित म्हणजे एप्रिल 2022 ते आज अखेर 2025 पर्यंत या प्रशासनाने त्यातल्या एकही रुपयाच्या रकमेबाबत ना प्रशासनाला विचारलं, सभागृहामध्ये हे ठेवणं गरजेचं होतं, ठेवलं जरी असेल तरी ह्या सभागृहामध्ये त्याच्यावरती कुठल्याही नगरसेवकाने भाष्य केलं नाही। त्यामुळे आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून किंवा आम्हाला ह्या गावाची इच्छा, गावाचे आलेले पैसे हे योग्य ठिकाणी जावे यासाठी आम्ही त्यामध्ये माहिती अधिकारामध्ये गेलो। मग आम्ही ते पेपर बघितल्यानंतर यामध्ये असं लक्षात आलं की जवळपास 3,62,00,000 रुपये जी रक्कम खर्च केलेली आहे ह्या सभागृहाच्या माध्यमातून किंवा सभागृहाच्या सदस्यांनी किंवा नगराध्यक्षांनी किंवा प्रशासनाने जी रक्कम खर्च केल्या ती चुकीच्या पद्धतीने खर्च केल्या असे ठपके शासकीय ऑडिटरने ठेवलेले आहेत। मग त्याची प्रोसेस काय आहे तर ते ऑडिटची रक्कम, ऑडिटमध्ये जे मानलेले मुद्दे आहेत त्याचे खुलासा मागणं आणि ते खुलासा माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेऊन ती रक्कम खरंच आम्ही खर्चल्या आणि ती योग्य आहे हे मान्य करून घेणं। पण गेल्या 4 वर्षामध्ये यातली एकही रुपया की अशा पद्धतीनं नगरपंचायत प्रशासनाने मान्य केलं नाही। याचा अर्थ ते 3,62,00,000 रुपये जे आज ऑडिटरने दाखवलेले आहेत ते 100% वसूल होण्यास पात्र आहेत। याबाबत प्रशासनाने 1 रुपया वसुलीची नोटीस लावली नाही किंवा ह्या बाबतीत त्याच्या पुढे जाऊन प्रशासनाने अजून एक अशी चूक केली की हे लपवायसाठी एप्रिल 2022 पासून आज अखेर नगरपंचायतचं ऑडिटच केलं नाही, शासकीय ऑडिट। म्हणजे यामध्ये सुद्धा जो काम केले, ह्यामध्ये सुद्धा जो पैसा खर्च केला तो चुकीच्या पद्धतीने खर्चल्याचा असू शकतो, यासाठी ह्या प्रशासनानं हे चुकीचं केलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल तर हे 3,62,00,000 रुपये कसे वसूल करणार,
तर आम्ही त्या बाबतीत पहिल्यांदा या प्रशासनाला विचारणार, त्यानंतर कलेक्टरना विचारणार, आणि या बाबतीत नाही झालं तर आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये हे वसुलीची रक्कम आहे. आणि या हातकणंगले नगरीला आम्ही काम करताना आमच्याबद्दल विश्वास आहे, कारण लक्ष्मी औद्योगिकचा वसतीचा म्हणजे वसाहत आहे, त्याचा जो फाळा होता तो अगदी नगण्य होता. तो फाळा आम्ही जवळजवळ 70 लाखापर्यंत नेला. त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला 1 वर्ष भांडावं लागलं त्या संस्थेची, आणि आम्ही त्या माध्यमातून जवळपास नगर म्हणजे ग्रामपंचायतीला त्यावेळी 70 लाख रुपये दरवर्षी आम्ही त्याचा कर वसूल करून दिलाय. त्यामुळे आम्हावरती गावकऱ्यांचा विश्वास आहे. हे सुद्धा ह्यातला एकही रुपया आम्ही सोडणार नाही. आम्ही ते शासनाच्या माध्यमातून होत नसेल तर आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून 100% वसूल करणार. त्याच्या पुढे ह्यात अजून असं आहे की आम्ही ह्यामध्ये प्रशासनाला परत एक माहिती अधिकारामध्ये अर्ज टाकला की आपण ह्या 4 वर्षामध्ये ऑडिट का केलं नाही, याची किती पत्रव्यवहार केला, त्याची पत्रव्यवहार आम्हाला द्यावा. तो प्रशासनाच्या वतीनं एकही पत्रव्यवहार केला नव्हता. हे माहिती अधिकारात उपलब्ध झाल्यानंतर आम्ही मुख्याधिकाऱ्याची भेट घेतलो. आम्ही या बाबतीत आपल्या अगेन्स्ट मध्ये ह्यामध्ये प्रशासनाकडे जाऊ म्हणल्यानंतर आत्ता गेले 15 दिवसापासून एप्रिल 2022 पासूनचे ऑडिट सुरुवात झाली असं आम्हाला कळतं. म्हणजे हेही आमचा विजय आहे. त्यामध्ये कोट्यावधीचा महसूल असणारी हातकणंगले नगरपंचायत बघितलं तर संपूर्ण देशात हातकणंगले लोकसभा, हातकणंगले विधानसभा या नावाने ते प्रसिद्ध आहे. पण तुमच्या हातकणंगल्याचं चित्र बघितलं तर रस्ते असतील, गटर्स असतील, पाण्याचा प्रश्न असेल, रेल्वे खालच्या पुलाचा प्रश्न असेल, याकडे बघितलं तर खऱ्या अर्थानं हातकणंगल्याचा विकास झाला का हो? नाही, त्याचा विकास झाला नाही. तुम्ही त्याचं उदाहरण पण मी सांगतो. आज प्रत्येक नगरसेवकाचे स्टेटस बघितलं, पोस्ट बघितली, मी 10 कोटी खर्च केलं, 100 कोटी खर्च केलं, हा संपूर्ण जर सगळ्या नगरसेवकांचं बघितलं तर हे ऍव्हरेज 300 कोटीला जातं. आणि 300 कोटी जर या हातकणंगले सारख्या शहराला खर्च झाला असतं तर या गावचे रस्ते काचेचे झाले असते, गटर काचेचे झाले असते. परंतु या ज्या लोकप्रतिनिधींना काय ह्यांच्याकडे विजन नाही, एक नजर पाहिजे. तुम्हाला एक मी साधारण सांगतो, मी सामाजिक काम करत असताना महाराष्ट्रभर फिरलो, तर माझ्याकडे एक असं विजन होतं की ह्या हातकणंगले गावाला नैसर्गिक देणगी आहे. या गावातल्या वयोवृद्धांना किंवा या गावातल्या नागरिकांना सकाळी व्यायामला फिरायला किंवा निसर्गाच्या हवेत फिरायला हायवेला जावं लागतं, नाहीतर रेल्वे स्टेशनला जावं लागतं. तर या नैसर्गिक संपदेचा उपयोग करून ह्या गावामध्ये किमान 10 किलोमीटरचा नगरपंचायतचा एकही रुपये न करता 10 किलोमीटरचा ट्रॅक तयार करण्याचं विजन सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे आहे, ते ह्यांच्याकडे नाहीये. तुम्हाला या भोवतणी जो गावाच्या भोवतणी जो ओढा आहे, तो ओढ्याचे खोलीकरण करून त्याच्या भोवतणी म्हणजे दोन्ही ओढ्याच्या बाजूनी ह्याला ट्रॅक करता येतो. आणि ह्यासाठी नगरपंचायतीचा एकही रुपया लागत नाही. ते विजन ह्या गावाच्या विकासासाठी कुणीही केलेलं नाही आणि ते करता येऊ शकतं. रेल्वे बोगद्याच्या प्रश्नाबद्दल आपण काय सांगाल? हो का, रेल्वे बोगद्याचा विषय हा तात्कालीन प्रशासन आणि विद्यमान बॉडी ह्याला जबाबदार आहे. कारण ज्यावेळी माझ्या नगरपंचायतच्या हद्दीमध्ये काम होतं त्यावेळी माझं नो ऑब्जेक्शन लागतं. रेल्वे जरी सेंट्रल असेल, जोपर्यंत मी कामाचं नो ऑब्जेक्शन देत नाही तोपर्यंत काम सुरू होणार नाही. आणि त्या कामावरती देखरेख ही नगरपंचायतीने करायला पाहिजे होती, ती केली नाही. त्यामुळं त्याचा जो ठेकेदार आहे तो सगळ्यांना पर्सेंटेज वाटत गेला, म्हणजे आमदार खासदारांना पर्सेंटेज वाटत गेला, त्याची बिलं निघत गेली. त्यामुळं आपल्या लोकप्रतिनिधींची जे वचक पाहिजे होती ती झाली नाही, म्हणून ते काम अडले. त्याच्या पुढे एक सांगतो, गेल्या 10 ते 15 वर्ष झाले असतील, हे तर आता ग्रामीण रुग्णालयाकडे जायला एक गेट होता आपल्याकडे, तो गेट काढायचं रेल्वे प्रशासनाने ठरवलं. तो काढू नये म्हणून मी जवळपास 1 वर्ष लढत होतो रेल्वे प्रशासनाची. तो काढला गेला नाही. रेल्वे प्रशासनाने काय केलं, आता हा सामाजिक कार्यकर्ता जर विरोध करत असेल, त्यावेळी मी पक्षाचा जिल्हाध्यक्षही होतो, त्यामुळे ते थांबलं गेलं. पण त्यांनी नंतर काय केलं, विद्यमान सरपंचांना गाठलं, ग्रामपंचायतचा ठराव घेतला आणि ते रेल्वे गेट काढलं. आज ते रेल्वे गेट काढल्यामुळं गावाचे 2 विभाग झाले. त्या ग्रामीण रुग्णालयाला हातकणंगल्यातनं एखाद्याला पेशंटला जायचं असेल तर हायवेनं फिरून जावं लागतं, किंवा त्या ग्रामीण रुग्णालयाच्या त्या माळावरच्या परिसराला एखाद्या नागरिकाला गावात यायचं असेल तर फिरून यायला लागतं. तर त्या तत्कालीन सरपंचाला सुद्धा मी सांगितलं होतं की हा तुम्ही ठराव मागतील तुम्ही देऊ नका आणि हे गेट काढलं जाऊ नये.
यदा कदाचित ते गेट जर माझ्या म्हणण्याप्रमाणे काढलं नसतं तर तिथंही भुयार मार्ग झाला असता, सामान्य जनतेला फिरून येता जाता. हे व्हिजन नाही आणि तेच व्हिजन नसलेले नेते ह्या वेळेचे नगरपंचायतच्या नगराध्यक्षाला, नगरसेवकाला इच्छुक आहेत.